तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर म्हणजेच पूर्ण एक आठवड्यानंतर आज आपण चाललो आहे मॅचेस खेळायला. त्याचं कारण असं की आपलं पेपर चालू होतं, त्यामुळं कुठं जायला येत नव्हतं. एक आठवडा पेपर असल्यामुळं गपच बसायला लागलेलं घरात. नुसतं प्रॅक्टिस आणि अभ्यास एवढंच करायला लागत होतं. पण त्या टायमातच जास्त फोन येत होतं की खेळायला ये. पण आता झालं आहे असा सीन की एक्झाम संपल्या आणि फोन कमी झाले. ते कायम कुठं ना कुठं थांबत असतेच. पण आता जायचं आपण खेळायला. जीवन सरांचा फोन आलता आणि येताना कपडे पण घेऊन यायला सांगितले तर राहायच्या हिशोबानं. म्हणजे मॅचचा रिझल्ट काय बी होऊ दे, जर समजा हारलो तर तिथून लगेच मागे यायचं घरी, पण जिंकलो तर तिथंच थांबायचं, अशा हिशोबानंच यायला सांगितलं आहे. आणि सुपर 8 असल्यामुळं 2-2 टीमा क्वालिफाय होणार, त्यामुळे लास्ट दिवशी खेळायला चान्स आहे. तर चला जाऊया आता आपण जायचं. आता खुशी आहे की नाही की कधी ग्राउंडवर जातो आहे आणि कधी टुर्नामेंट खेळायला मिळत्या असं झाले. कारण का बसून बसून घरात कधी पेपर संपत होता असं होत होतं. त्यामुळं खुशी जरा आतून लयच आहे. जाऊया चला. तर आता घाटातनं रस्ता चढत बऱ्यापैकी आलो आहे. आता फक्त 15 किलोमीटर राहिले आणि कंबर असल्या वाईट दुखायला लागले. आठवडाभर निवांत घरात होतो, त्यामुळं घाटातनं वाकडा तिकडं सुचायचं बंद झालं. आणि त्या डेंजर नजारा तुम्हाला दाखवतो बघा कसा आहे. पूर्णपणे कोकणात आल्यासारखं फील व्हायला लागले. म्हणजे बऱ्यापैकी कोकणात आहेच. आपण आलो आहे पूर्णपणे कोकणात. आता इथनं फक्त 15 किलोमीटर राहिले. आता जायचं आहे. नको वाटायला लागले गाडी चालवायला. क्रिकेट सोडून घरात बसायला बरं असं वाटायला लागले. क्रिकेट वाटते सोपं, पण त्याच्यामागं प्रवास पण लय डेंजर असतोय. त्यामुळं बघणाऱ्याला वाटत असते हा ह्यो आला खेळला गेला, पण येता जाता ज्या हालत होत्या ते एका क्रिकेटरलाच माहीत असते. तर चला जाऊया पुढे. आता बास थांबून झालं, 5 मिनटं थांबलेलो, जरा रेस्ट घेतली आणि आता आणि पुढचा प्रवास चालू करायचा. तर चला जाऊया. Okay, let's go. तर आता आले ग्राउंडवर आणि आलेल्या लगेच मॅच होते म्हणून कपडे ते घालून किट करून तयार होतो. कारण दुसरी मॅच आमची घेतल्या, पहिली मॅच होती ते थांबवल्या. आणि ग्राउंड बरोबर पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी, किल्ला इकडं समोर आहे आणि पायथ्याशी आणि बरोबर असं खोल आहे. पावसाळ्यात पूर्णपणे तलाव होते त्याच्यात आणि उन्हाळ्यात सगळं तलाव आटला की त्यात क्रिकेट खेळते ते. पब्लिक पण सगळी खचाखच आले. यूट्यूब लाईव्ह नसते एवढी मोठी टुर्नामेंट. ISPL स्टार विजय पावले, कृष्णा सातपुते सर, बबलू पाटील, सगळे प्लेयर मोठे इथं येऊन खेळून जाते ते. पण त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्हाला प्लेयर बघायचा आहे, प्लेयरांचा गेम बघायचा आहे तर या घरातून बाहेर मैदानात या खेळ बघायला. त्यामुळं टुर्नामेंटला गर्दी लई होती आणि नावाजलेली टुर्नामेंट आहे. मागच्या वेळी दक्कन पन्हाळ्यानं पहिलं प्राईज मारलेला. यावेळी बघा काय होतं, क्रिकेट आहे काय बी होऊ शकते. पण यावेळी बी आणि पहिला प्राईज मारण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला ग्राउंड दाखवतो बघा, ग्राउंड कसं आहे. पूर्णपणे सेंटरला ग्राउंड आहे, झाडे आहे ते. आता ही आमची टीम येऊन बसल्या इथं, आमची सगळी बसली आहेत इथं. पब्लिक त्यांनी सगळे गाड्या लावून बाहेर आहे आणि मधोमध खाली ग्राउंड आहे. मला ग्राउंड दाखवतो. हे सगळ्या साईडनं चढ आहे आणि मध्येच खोल आहे. पब्लिक सगळं येऊन आत्ता बसायला कॉलेजची पोरं ते. हे तलाव आहे, पूर्णपणे पाणी साठते या तलावात. तुम्हाला जवळ जाऊन विकेट दाखवतो. तर ही विकेट आहे, पूर्णपणे असले डेंजर विकेट आहे की बासच. आणि पूर्णपणे माती विकेट आहे. माती विकेटवर शेणाचं कोटिंग केलं, म्हणजे ते शेण सारवून करत नाही ते. ह्या साईडला फायनल दिवशी नाईटला सेमीफायनल फायनल होणार आहेत. आणि हे आपली कमिटी ISPLच्या अंडरखाली हे टुर्नामेंट आहे. त्यामुळं पब्लिक बी बघायला बी जास्त इंटरेस्टेड आहे आणि प्लेयर पण. पूर्णपणे इथं पाणी साठतं. हे सगळीकडे वर चढ आहे आणि खालीच बरोबर उतार आहे. ही स्टंप एवढी मोठी टुर्नामेंट, त्यातल्या कवठेमंकाळ तालुक्यातली 7 जण इथं खेळायला आजच्या दिवसात आहेत. आणि अपोजिट संघातच आमच्या खेळणार आहेत. आता मजाच मजा आहे. आम सगळे एकापेक्षा एक आपल्यातच गुंतून आहेत. SK फिरोज सर, प्रथमेश, आपला गुंडा, त्यांचे सगळे आम्ही एकत्र अपोजिट खेळणार आहे. त्यामुळं एकमेकाला मारायला मजा येणार आहे. आता आमची टीम कशी बसली मॅच बघा, तुम्हाला दाखवतो. आता पूर्णपणे असं वाटायला जंगलात खेळाली. हे आमचं सर आणि आमची टीम. आता मॅच आहे आणि टॉस जिंकून आम्ही पहिला फिल्डिंग घेतल्या. कारण का ग्राउंडचा अंदाज आला पाहिजे सगळ्या प्लेयरना. कारण का सगळे नवीन आहेत प्लेयर, म्हणजे लोकलचे 3-4 जण आहेत, पण बाकी सगळे खेळणारे बाहेरचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाला अंदाज आला पाहिजे. आणि पहिली मॅच जिंकली की सेफ होते.
कारण का हरून नाही चालणार, कारण एक मॅच एक्स्ट्रा होत्या, दोन्ही जिंकली की पटकन घरी जायला मिळते आणि जर एखादी दुसरी हरली की सगळा दिवस तिथं जाते. त्यामुळे दोन्ही जिंकण्याचा प्रयत्न करेन आणि सिरियस घेऊन जरा वैयक्तिक बी स्कोअर करायला बघीन. तर चला आज आता सनस्क्रीन लावले, ऊन तर भरपूर आहे, पूर्ण माळ रानावर असल्यामुळे ऊनच आहे. पण एक गोष्ट चांगली आहे की चारी बाजून झाड आहेत मोठी सगळी आणि इथं बरोबर खालीच मैदान आहे, त्यामुळं निवांत खेळायचं आणि सावलीला बसायचं. आता जायचं, आता मॅच आहे, चला जाय. अजून एक दिवसचा अप्रतिम फटका आणि त्यानंतर येतोय चौकार. तर मॅचेस झाले ते आत्ताच आणि मोबाईल मी बॅगेत ठेवलेला, त्यामुळे व्हिडिओ काय करता आला नाही. आणि रिझल्ट असा झाला की पहिल्या मॅचला आम्ही पहिला बॉलिंग करून अपोजिट संघाला फक्त 47 धावांवरती थांबवलं. नाही म्हणत त्यांनी 47 केलाच, 47वर थांबवलं. आम्हाला 48चं टार्गेट होतं, ते आम्ही निवांत चेस केलं, 2 ओव्हर राखून 3 ओव्हरमध्येच 48 केला. कारण का मेन म्हणजे सर्कलच्या ओव्हर महत्त्वाचे असत्या, सर्कलच्या ओव्हरला आमच्या प्लेयरांनी 20 केला. त्यामुळं अपोजिट संघाने मॅच सोडूनच दिली, म्हणजे आधीच हरतेत जमात झाली ते. त्यामुळे आम्ही मॅच वन साईडच जिंकले आणि दुसरे विनर अशी मॅच लागली. आणि पुन्हा एकदा आम्ही टॉस आमच्याकडूनच पडला, व्यवस्थित झाला आणि आम्ही पुन्हा एकदा टार्गेट ठेवलं 60ला. लई पुढं अपोजिट सिंग चांगला होता, त्यामुळं 60पर्यंत थांबवायचं हे आमचं टार्गेट होतं. पण 60 म्हणत तिने गाठला 73 धावाची मजल 5 ओव्हरला. म्हणजे जरा अवघड वाटलं तर पहिला, पण टार्गेट चेस करत आम्ही सगळ्यांनी बॅटिंग व्यवस्थित केली पूर्णपणे प्रॉपर आणि बरोबर आम्ही 5 बॉल राखून हा सामना जिंकला. म्हणजे 4 ओव्हर 1 बॉललाच आम्ही 73 धावा चेस केल्या. त्यामुळं एवढं भारी वाटायला लागलं नाही. आणि 8 सुपर 8 असल्यामुळं आता 2 मॅच झालं, आता जायचं घरला. आता सगळे टीम आमची आल्या नाश्ता करायला, आम्ही नाश्ता करणार आणि मग इथून निघणार आहे. तुम्हाला दाखवतो चला नाश्त्याला गेलेले. आणि व्हिडिओ आता काय सगळा सुपर 8चा आणि ही मिक्स करायला लागणार, कारण का आपण वनहा पद्धतीने खेळायला गेलो, दररोज एक टीम सीमेला जात असेल तर व्हिडिओ हा मोठा होतो आहे. आणि सुपर 8 असल्यामुळं 2 मॅचेसच आपल्याला डाटा अपडेट ह्यात असतो आहे, त्यामुळं समजत नाही, छोटा व्हिडिओ होते 5 ते 4-5 मिनटाचा. त्यामुळं दोन्हीचं मिळून एकच करायचं आहे. आता नाश्ता करायचं, थोडी मॅच बघायची. आता आपल्या अपोजिट आता कवटवाले आहेत सगळे, त्यांची मॅच बघायची आणि जायचं. असं वाटत होतं पहिल्यांदा एक इनिंग झाल्यावर की आमच्याबरोबरच मॅच लागते का काय अपोजिट, पण हा योगायोग आलाच नाही. आम्ही दोन्ही जिंकून आम्ही फ्री झालो. आता तिने मॅच खेळायला लागले आहेत, काहीतरी लाईटली खायचं. सकाळी फक्त नाश्ता करून आलतो, भूक तर लय लागल्या आणि एवढं भारी वाटाले पन्हाळ्यात की बस. ग्राउंड जर एवढं आणि बॅटिंग झाल्यावर तर ते असतंय ना की मन खुश, तर दिवस पण चांगला जाते. आणि साहेब भोंगा फाईट गाडी आहे, टुरिस्ट प्लेस असल्यामुळं सगळीकडे इथं एन्जॉय ते नसते. आणि साहेबांनी सांगितले की राहा, मला काय राहायचं नाही, कारण का माहिती का उद्या मॅच नाही, डायरेक्ट परवा दिवशी आहे. मग उद्या गॅप प्रॅक्टिसला 1 दिवस सापडतोय, त्यामुळं घरी जाईन. आणि दिवस पण आत्ता वाजले 4, पूर्णपणे दिवस आहे, अजून 5 ते 6 तास आहे मला, अजून 10 वाजायला किंवा घरी जायला अंधारात निवांत जाऊ शकते मी. त्यामुळे नाश्ता करून निघायचं. तर आलतो आम्ही नाश्ता करायला, लाईटली खाऊन जायचं होता, पण सर काय ऐकनात, उपाशी आलाय, थोडं खाऊन आलाय, आता जेवणच जावा म्हणून मागा लागले. आता जेवायला हॉटेलमध्ये आलो आहे, आता जेवून जाणार आहे. आता सकाळचं जेवण आम्ही आत्ता करणार, कारण घरातून येताना थोडासा शिरा खाऊन आलतो 8 वाजता आणि आत्ता वाजले 4. दिवसभर असंच आहे. आणि आता जेवाय सकाळचं जेवण आत्ता करायचं आणि मग जायचं इथनं. हे आमचे शाकाहारी थाळी, हे आमचा कॅप्टन जेवायला बसला आहे. तर आता जून ग्राउंडवर आली आणि संध्याकाळच्या टायमिंगला ग्राउंडचा नजारा कसा दिसतोय बघा, पूर्णपणे ग्राउंड हे बघा, एवढं भारी वाटते ना. आता असं वाटायला लागलं की आता आणि खेळावं इथं. पूर्णपणे नियोजन एकदम खट नियोजन, म्हणजे आता फ्लड जो ओढा लागले लाईटा, शेवटच्या दिवशी आता लाईटा असणार आहे त्या. तर आता आम्ही ग्राउंडवरनं निघलोय आणि आता आलोय अर्ध्या वाटात. इथं चहा प्यायला आमचे गँग सगळे थांबले. SK अपोजिट सगळे आमच्या अपोजिट होते, पण काय बॅड लक हारलेत. पण आता आम्ही जिंकून आता सगळे एकत्र चालले. SK मेन SKनं बॉलिंग चांगली केली. SK आज कसं वाटलं, दिवस चांगला गेला तुमचा आल्यासारखं? एवढं भारी वाटलं आमचं, आणखी तर एवढं शॉट भारी मारले, लय क्लास शॉट मारले. नाही आल्यासारखा दिवस काय वाया गेला. नाव केलं SKचं बे. पहिल्या ओव्हरपासून बाहेर चर्चा चालू होतं की ह्यो कोण आहे. मग आता चहा पिणार आणि माझ्याबरोबर आता प्रथमेश गाडीवर बसणार आहे आणि आम्ही जाणार. आता ह्यो आमचा मुद्दू फिनिशर. आम्ही सगळे जाणार आहे आता. तर आता आम्ही पन्हाळ्यातनं आलो तासगावमध्ये आणि मित्राचा फोन आला मला की तासगाव थांबा आणि मॅच खेळून जावा. आणि मॅच कशी आहे तुम्हाला दाखवतो बघा.
हे ग्राउंड आहे क्रिकेटचं आणि हे LED लावलेत वर. त्या LEDच्या वरनं गेला बॉल तर आऊट आणि LEDच्या खालनं बॅनरला थटला तर 6 आहे. या ताराला वर लागला की 6, त्या वरनं गेला की आऊट आहे. आणि आज मॅच चालू आहे पूर्णपणे. ही साईडला मंडप पडदा मारलाय त्याच्या वरनं गेलं की आऊट आहे. आणि आता आम्ही इथं क्रिकेट खेळणार आहे, इथं खेळणार आणि मग घरी जाणार आहे. तर क्रिकेट इथं एन्जॉय म्हणून खेळणार आहे. भारी वाटायला लागले खेळायला. काय असेल ते खालनंच मारायचं आहे. 6 बाउंड्री खालनंच मारायचं आहे. एक्स्ट्रा वरनं गेलं की आऊट आहे. ही खेळायला लागले ते. आता इथं आणि किट करायचं, खेळायचं आणि मग जायचं इथनं. फक्त 12 आणि जोरावर वेळ फटका अतिशय गतीचे क्षेत्ररक्षण लय भारी वाटते. 16 हर्षद भैया मला भैया तुमच्या आठवण काढलाय तिथं मागो म्हणून. पुढचा चेंडू कॅच सोडलेला आहे क्रिस गेल. तर आता मॅच झाल्या आणि आम्ही भारी मॅच खेळ, एवढं मजा आली ती, एन्जॉय म्हणून खेळायला तो. नुसतं बाउंड्री मारून जरावरनं 6 आऊट होतं. आणि आम्ही पहिला बॅटिंग करत 80 धावा केल्या त्या 5 ओव्हरला. 81 करावं त्या टीमला करून दिलं नाही. आणि आमचा टीमचा गोळ्या फेकालता नुसतं राप बॉल कळून देत ना, धाड नुसतं स्टंपा पाडालता, लय स्पीड फेकालता. आणि हो प्रत्येक आम्ही दोघांनीच बॅटिंग केली आणि 80 धावा केल्या निवांत. आता खेळलो, मॅच जिंकली. आता राहिलेलं आहे टुर्नामेंट उद्या आहे. चला जाऊया करा, एन्जॉय म्हणून खेळलो. आता जायचं घरला. आता टेबल शीट एवढं लांब जाणार आहे. चला. तर आता आलो स्टुडिओमध्ये केशर ह्याच्यात मॅगी खायला. आणि विषय कसा आहे की SK आणि प्रथमेश दोघांनी घरात आधीच फोन करून सांगितलं की स्वयंपाक करू नका, जेवून येणार आहे. आणि मॅच खेळत बसलेली वाजले 11 आणि आता जायला वेळ होणार आहे. जेवायचं कॅन्सल झालं त्यामुळं त्यांनी इथंच लाईटली खायला लागलेत. मी तर काय खाणार नाही, कारण का घरात स्वयंपाक बनवला आहे. मम्मीला आधीच फोन करून सांगितलेलं. आणि नाही जेवलं तर मग परत काय मार भेटते परत जेवण मग पुढच्या टायमाला मिळत नाही. मग त्यामुळे आता इथं मॅगी खाणार आणि मग जाणार. गाडीवरनं प्रवास करून पाक हालत बेकार झाल्या. नागपूरनं पॅक झाले सर्दीनं आणि डोळं तर पाक लाल झाले. ते कधी जाऊन झोपते असं अवस्था झाली आहे. तर मित्रांनो आता आलो आपण आपल्या घरी आणि कंटाळा तर जाम आला आहे. आता जाऊन झोपायचं. तर जरा गॅप पडल्यामुळं तर पाक हालत बेकार झाल्या. तर आजच्या व्लॉगचा इथंच करूया डी एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.